नक्की बरोबर. धन्यवाद शिवानंदजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की हॉस्पिटल डिलिव्हरी हे का महत्वाचे आहे? आता हा प्रश्न मी जेव्हा रुरल एरियात काम करायचो, म्हणजे ट्रायबल एरियात काम करायचो, तेव्हा ते सारखे व्हायचे, आम्ही कशाला हॉस्पिटलला येऊ? डिलिव्हरी तर पहिल्यापासून गावाला व्हायच्या, घरात व्हायच्या. हॉस्पिटलची काय गरज आहे? तुम्ही हॉस्पिटलमध्ये आम्हाला त्रास देशाल, पैसे घ्याल आमच्याकडनं. तर असं का? तर मी पहिले पण सांगितलं होतं, 100 मधील 70-60 स्त्रियांची डिलिव्हरी नॉर्मल होते, त्यांना काही त्रास होत नाही. पण 20 ते 30% ज्या महिला असतात त्यांना डिलिव्हरीच्या वेळी प्रॉब्लेम होऊ शकतात. ते काय प्रॉब्लेम होतात? कधी कधी बाळाचे ठोके कमी होतात, बाळ जेव्हा जिकडून डिलिव्हरी होते तिकडे अडकलं जातं. कधी कधी महिला डिलिव्हरी झाल्यानंतर खूप ब्लिडिंग होतं, तिचा बीपी कमी होतो, तिला आयसीयूची गरज पडते. तर हे जे 20-30% आहे ते आपण सांगू शकत नाही कधी कधी कुठच्या स्त्रीमध्ये होईल. तर ती स्त्री जर रेग्युलर फॉलोअप ठेवत असेल डॉक्टरांकडे, त्यांना ही गोष्टी कळते की या स्त्रीमध्ये कॉम्प्लिकेशन होऊ शकते. म्हणजे एक्झाम्पल, उदाहरण देतो, ज्या महिलेचं 3रं बाळ आहे, 4थं बाळ आहे, अशा वेळी महिलेला डिलिव्हरी नंतर खूप रक्तस्राव होण्याचा चान्स वाढतो. म्हणजे त्याला म्हणतात पीपीएच, पोस्टपार्टम हिमोरेज. बरोबर. ही गोष्ट वाढते. अशा वेळी ती डिलिव्हरी घरी करण्यापेक्षा ती डिलिव्हरी इन्स्टिट्यूट किंवा संस्थेमध्ये करणं खूप महत्वाचं आहे. कारण की तिकडे ब्लड अवेलेबल आहे, आयसीयू अवेलेबल आहे, ऑपरेशन थिएटर अवेलेबल आहे. या सगळ्या गोष्टी खूप काउंट करतात कॉम्प्लिकेशन झालं तर. आणि ते कॉम्प्लिकेशन टाळायचं असेल तर आपल्याला इन्स्टिट्यूटमध्ये डिलिव्हरी करण्याचं गरजेचं आहे. आता काही काही गोष्टी आपण घरी मॉनिटर करू शकत नाही किंवा लक्ष ठेवू शकत नाही. जर बाळाचे ठोके कमी होतात ते घरी करणं शक्य नाहीये. तर त्यासाठी ते मशीन लागतात, जे हॉस्पिटलमध्ये मशिनरी असतात, त्याला म्हणतात फिटल मॉनिटर असतं, मल्टीपॅरा मॉनिटर असतं. त्या गोष्टी तिकडे अवेलेबल नसतात, त्या सेकंडरी केअर किंवा टर्शरी केअरला अवेलेबल असतात. तर जी अनकॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी आहे आपण ती प्रायमरी हेल्थ सेंटरला करू शकतो. पण ज्या कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी आहेत त्याच्यामध्ये अजून कॉम्प्लिकेशन इन्व्हॉल्व आहेत, ब्लड प्रेशर आहे, हार्ट डिसीज आहे, डायबिटीज आहे, अशा वेळी आपण सेकंडरी किंवा टर्शरी लेवलमध्ये डिलिव्हरी करणं महत्वाचं आहे. आणि आत्ताच्या काळात जर आपल्याला मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट कमी करत असेल तर प्रत्येक डिलिव्हरी इन्स्टिट्यूटमध्ये होणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच, बरोबर, अगदी बरोबर. तर जसं की आपल्याला सरांनी सांगितलं, जर उपद्रव असतील तर ते हॉस्पिटलमध्ये डिलिव्हर केलेलं जास्त बरं असतं. तर माझा पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की लसीकरणबद्दल तुम्ही काय सांगाल, की गरोदर असताना कुठले लसीकरण खरं तर महत्वाचे आहे आणि कुठले लसीकरण हे किती ड्युरेशनमध्ये आपण घेतले पाहिजे? लसीकरण म्हणजेच इम्युनायझेशन. आपण जनरली जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आपण त्याला पहिले 5 वर्ष आपण इम्युनायझेशन देत जातो, कारण की पुढे होणारे आजार प्रिव्हेंट करण्यासाठी. तर तसंच जेव्हा स्त्री प्रेग्नंट असते, गर्भधारण झालेली असते, तर काही काही इन्फेक्शन आपल्याला अवॉइड करायचं असतात. म्हणजे पहिल्याच्या काळी, म्हणजे अराउंड 60-70 वर्षापूर्वी किंवा या सदीच्या पहिले बऱ्याचशा डिलिव्हरी घरी व्हायच्या. आणि तेव्हा जेव्हा नाळ कापताना कात्री वापरायचे किंवा ब्लेड वापरायचे, त्याच्यामुळे एक आजार व्हायचा, त्याला म्हणतात टिटॅनस. तर टिटॅनस जो आजार आहे त्याची ट्रीटमेंट, म्हणजे तो झाला, इन्फेक्शन तसं झालं तर त्याचा मॉर्टॅलिटी रेट 100% खूप जास्त आहे. आणि तो कंट्रोल करणं आत्ताच्या सुद्धा आयसीयू मध्ये अवेलेबल नाही. तर अशा वेळी आपण त्याचं इम्युनेशन घेणं महत्वाचं आहे. त्याला म्हणतात वॅक्सिन. आपण खूप वेळा ऐकलं असेल, आपल्याला कुठे मार लागला, काय लागलं, आपण वॅक्सिन घेतो, टीटी. आता जे वॅक्सिन आपण इम्युनेशन मध्ये टाकलंय त्याला म्हणतात टीडी, टिटॅनस प्लस डिप्थेरिया. म्हणजे एक खोकल्याचा आजार असतो, इन्फेक्शनचा आजार, तो पण आपण कव्हर केला, त्याला म्हणतात टीडी. पहिले टीटी म्हणायचे, आता टीडी म्हणतात. ते कधी घ्यायचं? आता सपोज आपल्याला कळलं की 3 महिन्याचा प्रेग्नन्सी आहे, 4 महिन्याची प्रेग्नन्सी आहे, तर आपण ती 4थ्या महिन्यात घ्यायचा पहिला डोस, आणि दुसरा डोस महिनाभर झाला, 1.5 महिना झाला, दुसरा डोस घ्यायचा. हे गरजेचं आहे. आता वॅक्सिनचे प्रकार असतात. एक असतं लाईव्ह वॅक्सिन, एक असतं डेड वॅक्सिन आणि एक ॲटेन्युएटेड वॅक्सिन. तर लाईव्ह वॅक्सिन किंवा ॲटेन्युएटेड वॅक्सिन आपण जनरली प्रेग्नन्सीमध्ये टाळतो. डेड वॅक्सिन घेऊ शकतो. पण कुठचे वॅक्सिन घ्यायचे, नाही घ्यायचे, आपण आता जनरली फक्त इन्फ्लुएन्झा वॅक्सिन देतो कधी कधी, आणि टीडी देतो. आणि कोविड मध्ये होता कोविड, तर तेव्हा आपण कोविडचं वॅक्सिन द्यायचो. पण आता तो एरिया डिसाईड करतं, आपण कुठच्या एरियात राहतो, कुठचे आजार तिकडे जास्त प्रॉमिनंट आहेत. मग कधी कधी त्या ठिकाणी आपल्याला त्या वॅक्सिन घ्यायची गरज पडते. पण ते वॅक्सिन घेणं गरजेचं आहे, कारण की ते फ्युचरमध्ये ते आजार प्रिव्हेंट करतं. तर वॅक्सिन आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेवर घेणं गरजेचं आहे. नक्कीच. सर, आपल्याला एक फोन येतोय, दादासाहेब ओबाडे बोलतायत जामखेडवरून. दादासाहेब जी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार.
बोला. माझा असा प्रश्न आहे की लहान मुलांची वाढ होत नाही, ते निरोगी दिसत नाहीत, कुठंतरी त्यांचं कुपोषण झाल्यासारखं दिसतं. तर असं होऊ नये आणि त्यांची वाढ चांगली झाली पाहिजे आणि त्यांचं कुपोषण नाही झालं पाहिजे यासाठी कोणता आहार दिला पाहिजे आणि त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगा. हो, नक्कीच. धन्यवाद. कुपोषण. बोला बोला सर. हा, कुपोषण म्हणजे त्याला जो मेडिकल वर्ड आहे PEM, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. अशा स्थितीमध्ये बाळाला दोन्ही गोष्टी कमी पडतात त्याच्या जेवणामध्ये. प्रोटीन कमी पडतंय, कार्बोहायड्रेट कमी पडतंय, कॅल्शियम कमी पडतंय. असे बाळांचं जे आपण बघतो, आपण जर त्यांना ऑब्झर्व केलं तर कसे असतात, त्यांचे केस कमी झाले असतात, केसांचा कलर भुरका झालेला असतो, ते थोडे पांढरे दिसतात, त्यांचं पोट फुगलेलं दिसतं, त्यांचे पाय थोडेसे वाकडे झालेले असतात. त्याला म्हणतात PEM. ते बॅलन्स डाएट घेतलं किंवा संतुलित आहार घेतला तर हे प्रमाण कमी होऊ शकतं. पण जे आता जर सपोज तर PM म्हणून डायग्नोसिस झाला त्याचा किंवा ते लेबल करण्यात आलं, त्याची पुढे ट्रीटमेंट करण्यासाठी 6 महिने ते वर्षभर जातो. आणि अशा वेळी आपण मागे मी आहार सांगितला की प्रोटीन कशामध्ये मिळतं, कॅल्शियम कशात मिळतं, हे दोन्ही गोष्टी जर पूर्ण केल्या तर आपण हा PEM जो प्रकार आहे तो अवॉइड करू शकतो. आणि शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत कुपोषण प्रिव्हेंट करण्यासाठी. त्याच्यामध्ये सुद्धा आशा ज्या वर्कर असतात ते घरोघरी जाऊन त्यांना आहार देत असतात. आणि शाळेमध्ये सुद्धा आपण आजकाल दुपारचं जेवण चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे या गोष्टींमुळे कुपोषण प्रिव्हेंट करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत. नक्कीच. धन्यवाद. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा.